आज एकादशी आहे, घरामध्ये सर्वांचा उपवास आहे. चला मग आज आपण उपवासाची कढी आणि भगरीचा भात करून घेणार आहे. इथे एक वाटी भगर घेतलेली आहे. पाणी घालून ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची. इथे आपल्या पाण्यालाही उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपली ही भगर घालायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, हलवून घ्यायचं. आता आपली भगर तयार होत आहे. इथे एक वाटी दही घेतलेलं आहे. राजगिऱ्याचं पीठ त्यामध्ये घालायचं. मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्यायची. आपलं तेलही तापलेलं आहे. त्यामध्ये जिरं, हिरवी मिरचीचे काप, कोथिंबीर घालून छान परतून घ्यायचं. आपलं दह्याचं मिश्रण त्यामध्ये घालायचं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं, छान हलवून घ्यायचं. आपल्या कढीला छान अशी उकळी आलेली आहे. आईने केलेली उपवासाची कढी आणि भगरीचा भात जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.